हॅलो. हॅलो. माईक बंद करा प्लीज. स्क्रीन दिसते का रे पूर्ण? हो सर. पूर्ण स्क्रीन दिसते का मध्ये ते याचं दिसतंय ओबीएस? नाही सर, अर्धी स्क्रीन दिसत आहे. हा ठीक आहे, एकच मिनिट लेकरांनो. ते रिकॉर्डिंग आज अपलोड करायचं ना आजपासून. आता रे लेकरांनो दिसत आहे सर. ओके, थँक्यू. आवाज येतो व्यवस्थित? येस सर. चला सुरुवात करू. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपलं जे डिस्कशन आहे लेकरांनो ते कशाबद्दल झालं होतं रे? तर आपण बघितलं होतं की वेव्हफॉर्म काय असते, बरोबर आहे? येस, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की वेव्हफॉर्म कशा प्रकारे असते. ठीक आहे, पहा लक्ष ऐकले. वेव्हफॉर्म, ठीक आहे. काल कुठली वेव्हफॉर्म पाहिली होती आपण? वेव्हफॉर्मचं नेचर कसं आहे? नेचर ऑफ वेव्हफॉर्म. ठीक आहे, कसं होतं नेचरचं वेव्हफॉर्म? सायनोसॉइडल होतं. करेक्ट आहे. नेचरचं वेव्हफॉर्म कसं आहे रे? सायनोसॉइडल. ठीक आहे. सायनोसॉइडल नेचरचं वेव्हफॉर्म कशा प्रकारे असतं? हे अशा प्रकारे आपण काल ड्रॉ केलं होतं, बरोबर आहे. इथे ओमेगा टी आणि इथे पुढे काय लिहितोय? थिटा. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही निगेटिव्ह हाफ सायकल. ठीक आहे. आणि या ठिकाणी लक्षात द्या प्लीज, एक्स ऍक्सिस वरती काय रिप्रेझेंट, सॉरी वाय ऍक्सिस वरती लेकरांनो रिप्रेझेंट करतो अल्टरनेटिंग क्वांटिटी. कुठली क्वांटिटी रिप्रेझेंट होते? अल्टरनेटिंग क्वांटिटी. ठीक आहे. चला पहा लक्ष इकडे. वेव्हफॉर्म डिस्कशन झालं होतं. नेचर ऑफ वेव्हफॉर्म कशी आहे? सायनोसाइडल आहे. वाय ऍक्सिस वर काय रिप्रेझेंट करतोय रे? अल्टरनेटिंग क्वांटिटी रिप्रेझेंट करतोय. कुठल्या कुठल्या आहेत अल्टरनेटिंग क्वांटिटी? बोला प्लीज, कुठले कुठले अल्टरनेटिंग क्वांटिटी? व्होल्टेज आहे, करंट आहे, आणि कुठली रे? पॉवर. ओके, ह्या अल्टरनेटिंग क्वांटिटी कुठे रिप्रेझेंट करतो आपण? वाय ऍक्सिस वरती. आणि एक्स ऍक्सिस वर काय काय आहे? एक्स ऍक्सिस वरती अँगल आहे. परत हे हा जो दिसतोय ना ओमेगा म्हणायचं, हा टी आहे. ही पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल. पॉझिटिव्ह सायकल काय असेल रे? 0 टू पाय. निगेटिव्ह सायकल काय असेल? पाय टू 2 पाय. बरोबर आहे. त्यानंतर आपलं डिस्कशन झालं होतं लेकरांनो सायकल बद्दल. डिस्कशन कशाबद्दल झालं होतं? सायकल. बरोबर आहे. सायकल काय आहे? तर आपल्याला माहिती आहे सायकल कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, करेक्ट आहे. आता हे जे पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल,
हे कसे असतात? पिरियॉडिक नेचरच्या असतात. काय असतात लेकरांनो? पिरियॉडिक नेचरच्या. पिरियॉडिक नेचर म्हणजे काय रे? सेम इंटरवल ऑफ टाइम नंतर रिपीट होतात. पिरियॉडिक नेचर मीन्स रिपीट itself after same interval of time. बरोबर आहे. बघा सायकल कशा असतात? पॉझिटिव्ह सायकल कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ठीक आहे. सायकलचं नेचर पिरियॉडिक मीन्स व्हॉट? रिपीट itself after same interval of time. फॉर एक्झाम्पल ही सायकल इथून इथपर्यंत मी म्हणेल की ह्याला 1 सेकंद लागतो कम्प्लीट व्हायला. पॉझिटिव्ह सायकलला किती सेकंद लागतो रे? 1 सेकंद. निगेटिव्हला सुद्धा किती लागला पाहिजे? 1 सेकंद लागला पाहिजे. बरोबर आहे. तर ही पॉझिटिव्ह सायकल परत किती सेकंदानंतर रिपीट होणार आहे? ही सायकल परत किती सेकंदानंतर रिपीट होईल लेकरांनो? परत 1 सेकंदानंतर काय होईल रे? रिपीट होईल. परत निगेटिव्ह सायकल किती सेकंदा रिपीट होईल? परत 1 सेकंदाच्या डिले नंतर रिपीट होईल. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे डिस्कशन आपलं कालपर्यंत झालंय. मी तुम्हाला काल विसरलोय, पण आज डेफिनेटली रेकॉर्डेड व्हिडिओ पण होतोय, जो की आज मी आपल्या ऍप वरती अपलोड करणार आहे. ठीक आहे. चला पहा आता लेकरांनो, नेक्स्ट पॉइंट जो आहे, नेक्स्ट जे आहे तो आहे लेकरांनो टाइम पिरियड. नेक्स्ट डेफिनेशन काय डिस्कस करतोय रे? टाइम पिरियड. टाइम पिरियड कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल पहा. ही आहे सायनोसाइडल वेव्हफॉर्म. कुठली वेव्हफॉर्म आहे? सायनोसाइडल वेव्हफॉर्म. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह सायकल. 0 पासून पाय पर्यंत ही पॉझिटिव्ह हाफ सायकल असते. पाय पासून 2 पाय पर्यंत ही निगेटिव्ह हाफ सायकल. एक्स ऍक्सिस वरती काय रिप्रेझेंट करतो? अल्टरनेटिंग क्वांटिटीज. बरोबर आहे. एक्स ऍक्सिस वरती काय रिप्रेझेंट करतो? अल्टरनेटिंग क्वांटिटीज. मग आता टाइम पिरियड म्हणजे काय रे? बघा टाइम पिरियडची डेफिनेशन काय? टाइम पिरियड ऑफ एन alternating quantity can be defined as time period of an alternating quantity can be defined as a time required to complete one cycle. A time required to complete one cycle म्हणजे ही जे अल्टरनेटिंग नेचरची सायकल आहे किंवा सायनोसाइडल जी वेव्हफॉर्म आहे, त्या सायनोसाइडलच्या वेव्हफॉर्मला कंप्लीट होण्यासाठी जो काही वेळ लागेल त्यालाच काय म्हणणार होतो आपण? टाइम पिरियड. ठीक आहे. पहा आता सपोज इथे जर ही सायकल आहे, ह्या सायकलला टाइम कंप्लीट होण्यासाठी किती लागतो लेकरांनो? टी हा टाइम लागतोय. बरोबर आहे. टाइम पिरियड डिनोटेड बाय लेटर टी आणि ह्याचं युनिट काय असेल लेकरांनो? सेकंद. टाइम पिरियडचं युनिट काय रे? सेकंद. कळतंय? एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्यालाच काय म्हणतोय आपण? टाइम पिरियड म्हणतोय. नक्की काय अडचण इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता पहा टाइम पिरियड झालं, ह्याच्यामध्ये काय काय कळतंय? आता जो टाइम पिरियड आहे ना, तो टाइम पिरियड हा रेसिप्रोकल असतो. कुणाला रेसिप्रोकल असतो? फ्रिक्वेन्सीला. टाइम पिरियड हा रेसिप्रोकल कुणाला लेकरांनो? फ्रिक्वेन्सीला आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, ऍज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, जर फ्रिक्वेन्सी वाढली तर टाइम पिरियड काय होतो रे? देन टाइम पिरियड काय होतोय? कमी होतो. जर फ्रिक्वेन्सी वाढली तर एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वेळ काय होतो? कमी होतो. आणि परत जर आपण असं म्हटलं ऍज फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर टाइम पिरियड काय होईल रे? एका सायकलसाठी कंप्लीट होणारा वाढेल. एवढं सफिशियंट आहे. टाइम पिरियड म्हणजे कळतंय
एक सायकल कम्प्लीट होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच टाइम पिरियड. नंतर फ्रिक्वेन्सी जर वाढली तर टाइम पिरियड काय होतो, कमी होतो, आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली तर टाइम पिरियड वाढतो. कुठले पॅरामीटर आहे हा, टाइम पिरियड. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे लेकरांनो फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट टर्म कुठली आहे रे, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय लेटर एफ. ठीक आहे, आणि डिनोटेड बाय एफ आणि मेजर्ड इन हर्ट्स. कशामध्ये मेजर करतो लेकरांनो, हर्ट्स मध्ये. आणि ह्याला शॉर्टकट आपण डिनोट करतो एच झेड. कसं रिप्रेझेंट करतो रे, एच झेड. फ्रिक्वेन्सीचं एवढं सोपं आहे पहा. फ्रिक्वेन्सीचं आणखी एक युनिट आहे, काय आहे, सायकल पर सेकंद. फ्रिक्वेन्सीचं आणखी एक युनिट काय लेकरांनो, सायकल पर सेकंद. आता मी जे डेफिनेशन लिहिणार आहे ती डेफिनेशन या युनिट वरूनच तयार करणार आहे. कशा प्रकारे करणार आहे पहा. फ्रिक्वेन्सी ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी, फ्रिक्वेन्सी ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी. तुम्ही एक जर पाहत असाल तर माझ्या प्रत्येक डेफिनेशन मध्ये हे कंटिन्यू येते लेकरांनो. बघा, टाइम पिरियड ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय, व्होल्टेज बद्दल, करंट बद्दल आणि पॉवर बद्दल. ह्या अल्टरनेटिंग क्वांटिटीज आहेत म्हणून. ठीक आहे, इथे सुद्धा तेच लिहितोय. फ्रिक्वेन्सी ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी कॅन बी डिफाइंड ॲज. ठीक आहे, आता बघा काय लेकरांनो आहे का, सायकल पर सेकंड. डेफिनेशन बघा, ए नंबर ऑफ सायकल completed in 1 second. म्हणजे काय लेकरांनो, तर एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होतात. फॉर एक्झाम्पल, सपोज मी जर म्हटलं इंडियाची सप्लाय फ्रिक्वेन्सी इंडिया. ठीक आहे, तर या ठिकाणी पुढे लिहितोय सप्लाय फ्रिक्वेन्सी. किती आहे माहिती आहे तुम्हाला, बरं विचारतो. आपल्या घरी जो सप्लाय येतोय, इलेक्ट्रिक सप्लाय येतोय, त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी किती असते माहिती आहे का रे, 50 हर्ट्स असते. किती असते, 50 हर्ट्स. नाही कळालं परत कळेल सांगतो. मला सांगा, आपल्याकडे फॅन आहे. हो सर, हे काय विचारायचा प्रश्न आहे का. ट्यूबलाइट आहे. सर परत असे का प्रश्न विचारता जे की आम्हाला माहिती नाहीत. पहा, आपल्याकडे फॅन आहे, ट्यूबलाइट आहे, बल्ब आहे, एसी असेल, वॉशिंग मशीन असेल, जेवढे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल सगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किती फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होतात, 50 हर्ट्स वरती. किती फ्रिक्वेन्सी वरती रे, 50 हर्ट्स वरती. आणि 50 हर्ट्सलाच मी रिप्रेझेंट करतो त्याच्या दुसऱ्या युनिटने. दुसरं युनिट काय आहे, सायकल पर सेकंद. दुसरं युनिट काय आहे, सायकल पर सेकंद. याचा अर्थ 50 सायकल कंप्लीट होत आहेत. किती सायकल, 50 सायकल. किती सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये. बरोबर आहे. मग डेफिनेशन काय, नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. नंबर म्हणजे किती येत रे, नंबर ऑफ किती आहेत, 50 सायकल. किती सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये. आता थोडंफार कळतंय का रे, थोडं आयडियाज क्लिअर झाल्यात तुमच्या. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, बोला प्लीज. ठीक आहे, बघा आता मी हेच कॉन्सेप्ट जो आहे तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने सांगतोय. बघा इकडे मी काय करतोय, इथे सायकल ड्रॉ करण्याचा प्रयत्न. किती सायकल, ही झाली एक सायकल. किती सायकल लेकरांनो, ही झाली एक सायकल. त्याच्यानंतर ही झाली दुसरी सायकल. त्याच्यानंतर ही झाली तिसरी सायकल. ही झाली चौथी सायकल. ही पाचवी. अशा किती सायकल रे, पुढे पुढं अप टू कुठपर्यंत, 50 पर्यंत. सगळ्यांचं लक्ष आहे पहा. ही झाली एक सायकल. ही झाली दुसरी सायकल. इथे ही तिसरी सायकल. ही रे बाळांनो
चौथी सायकल, ही 5वी, अशा कुठपर्यंत सायकल 50 सायकल. आणि ह्या पूर्णच्या पूर्ण 50 सायकल ज्या कंप्लीट होत आहेत त्यासाठी किती सेकंद लागतायत? 1 सेकंद लागतोय. आता कळतंय? 50 सायकल पूर्ण होण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो किती आहे? 1 सेकंद आहे. कॅन यू इमॅजिन? ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार, अहो सर तिथं रेडिओ फ्रिक्वेन्सी माहिती आहे का तुम्हाला? रेडिओ फ्रिक्वेन्सी किती असते? 91.1 मेगाहर्ट्झ. आठवतंय? कधी ऐकले रेडिओ? किती असते रेडिओ फ्रिक्वेन्सी? 91.1 मेगाहर्ट्झ. म्हणजे एवढ्या सायकल कंप्लीट होत आहेत, एवढ्या मेगाहर्ट्झ. 91.1 इंटू 10⁶ पुढे हर्ट्झ. एवढ्या सायकल कंप्लीट होत आहेत किती सेकंदामध्ये? 1 सेकंदामध्ये. ठीक आहे, काही अडचण? मग तुम्ही म्हणणार सर एका सायकलला किती वेळ लागतो? तर ते तर फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, आपण आताच थोड्या वेळापूर्वी लिहिलाय. टाइम पिरियड इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. सोबत देअरफॉर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड. करू शकतो का नाही? ठीक आहे, चला इथे एफ च्या ठिकाणी पुट करा बरं. टाइम पिरियड इज इक्वल टू 1/50. 1/50 किती येतं? तर 1/50 येतं 0.02 सेकंद. बरोबर आहे. ह्या 0.02 सेकंदला मी असं जर लिहिलं तर 20 मिली सेकंद होतं. किती होतं? 20 मिली सेकंद. म्हणजे ही एक सायकल जी कंप्लीट होते त्याला किती वेळ लागतोय? 20 मिली सेकंद लागतोय. थोडंफार आयडियाज क्लिअर आहेत आणखी? बोलत चला प्लीज. येस लेकरांनो, बोला. येस पूनम, कोमल, लेकरांनो एवढ्यामध्ये काय आयडियाज क्लिअर आहेत? पाहून घ्या. आवाज येतोय का रे? मला फक्त तुम्ही एवढं जरी म्हणत गेलात मध्ये मध्ये आवाज येतोय तर त्याचं कन्फर्मेशन मला मिळेल, हो किंवा नाही. जस्ट बोलत चला. ठीक आहे, कळतंय की एक सायकल. ठीक आहे, थँक्यू. बघा पूर्णच्या पूर्ण 50 सायकल कंप्लीट व्हायला किती वेळ लागतोय रे? किती वेळ लागतोय? 1 सेकंद. बरोबर आहे. पण मी जर म्हटलं एका सायकलला लागणारा वेळ किती आहे? येस, टाइम पिरियड. हा झाला टाइम पिरियड. किती टाइम पिरियड आहे? 20 मिली सेकंद. ठीक आहे. आणि नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंद म्हणजे हे झालं फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंद. ठीक आहे, चला थोडेसे रिवाइज करतोय, परत येतो एकदा मागे. काय काय डिस्कशन झालंय आपलं आतापर्यंत? टाइम पिरियड डिस्कशन झालंय. टाइम पिरियड नंतर नेक्स्ट डिस्कशन काय झालं आपलं? फ्रिक्वेन्सी झालंय. टाइम पिरियड नंतर नेक्स्ट डिस्कशन काय झालंय? फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी नंतर नेक्स्ट डिस्कशन काय लेकरांनो? त्याचं रिप्रेझेंटेशन. आता पुढे चला पहा. आता लेकरांनो मला जी टर्म डिस्कस करायची ती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ह्याला डिनोट करतोय ओमेगाने. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशा डिनोट करतोय रे? ओमेगा. इथं लिहितोय ओमेगा. ठीक आहे, ह्या सिम्बॉलला काय म्हणायचं रे? ओमेगा म्हणायचं. मग ओमेगा काय आहे? तर खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगेल. बघा ही आहे सायनोसाइडल वेव्हफॉर्म. कुठली वेव्हफॉर्म आहे? सायनोसाइडल वेव्हफॉर्म. ठीक आहे, या सायनोसाइडल वेव्हफॉर्म वर एक्स ऍक्सिस वरती काय लिहितोय मी? ओमेगा इंटू टी इज इक्वल टू थीटा. ही एक पूर्णच्या पूर्ण सायकल आहे. तर सायकलला लागणारा टाइम पिरियड कशाने डिनोट करतोय रे? टी. टी म्हणजे एका सायकलला कंप्लीट होण्यासाठी लागणारा वेळ. या एक्स वाय ऍक्सिस वरती काय रिप्रेझेंट करतोय? अल्टरनेटिंग क्वांटिटी. काय रिप्रेझेंट करतोय? अल्टरनेटिंग क्वांटिटी. ठीक आहे, आता बघू अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय? बघा परत डेफिनेशन लिहित असताना काय लिहितो रे आपण? बघा
angular frequency can be defined as the rate of change of angle, with respect to time. The rate of change of angle with respect to time. बघा, the rate of change of angle with respect to time. चेक करा, ओमेगा म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी, रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो, टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपल्याला माहिती आहे की एक सायकल जी पूर्ण कंप्लीट होते, इथं 0 अँगल असतं, इथे पाय अँगल, आणि इथे काय रे मित्रांनो 2 पाय. ह्या 2 पाय म्हणजे एक सायकल जी कंप्लीट व्हायली त्यासाठी अँगल किती आहे 2 पाय. त्यासाठी टोटल टाइम किती आहे रे टी. या ठिकाणी बघा ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे मी या ठिकाणी लिहितोय ओमेगा इज इक्वल टू टोटल जो टाइम आहे तो टोटल टाइम किती आहे रे बच्चो 2 पाय. सॉरी, टोटल अँगल किती आहे 2 पाय. आणि ह्या एका सायकलला कंप्लीट लागणारा वेळ किती आहे रे टी. टोटल जे अँगल आहे ते 2 पाय आणि एक सायकलला लागणारा जो वेळ आहे तो किती आहे टी आहे. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. युनिट काय आहे तर बघा, अँगल जे आहे ते इथं रॅडियन मध्ये, अँगल रॅडियन मध्ये आणि टाइम कशामध्ये रे सेकंड मध्ये. आपल्याकडे अँगुलर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय येतंय रॅडियन पर सेकंड. काय युनिट येतंय रॅडियन पर सेकंड. ठीक आहे. आता पहा रे, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कशन झालंय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय रे 1 अपॉन टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड. हा जो टी दिसतोय 1 अपॉन टी दिसतोय ना, त्याच्या ठिकाणी मी जर असं लिहिलं ओमेगाला ओमेगा 2 पायला 2 पाय आणि ह्या 1/t च्या ठिकाणी काय लिहितोय लेकरांनो एफ. तर आपल्याकडे हा एक फॉर्म्युला डिराईव्ह झालाय आणि हा दुसरा. ठीक आहे. किती फॉर्म्युले झाले आपल्याकडे अँगुलर फ्रिक्वेन्सीचे. पहिला फॉर्म्युला आहे अँगुलर फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी आणि दुसरा आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. ठीक आहे इथपर्यंत. अँगुलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता जर मला इथून इथपर्यंत जर अँगलचं डिस्कशन करायचं असेल इथून इथपर्यंत, ठीक आहे, तर इथे अँगल किती आहे, अँगल आहे पाय बाय 2. अँगल किती आहे पाय बाय 2 आहे. आणि मी म्हटलं इथून इथपर्यंत वेळ किती लागेल टोटल टाइम टी. इथं किती लागेल रे, इथे लागेल t/2, हाफ टाइम लागेल ना सायकल साठी. आणि या पॉइंटला जर म्हटलं तर हा टाइम पिरियड होईल इथून एवढा t/4. किती होईल t/4. म्हणजे या पॉइंटला या अँगलला टाइम ड्युरेशन किती असेल लेकरांनो इथून इथपर्यंत t/4 असेल. टोटल टाइम टी पूर्ण सायकल साठी, हाफ सायकल साठी t/2, क्वार्टर सायकल साठी t/4. कळतंय, क्लिअर आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. नक्की. आता मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही प्रत्येक वेळेस हे वाय ऍक्सिस वरती काय लिहिताय ओमेगा टी इज इक्वल टू थिटा, पण का लिहिताय. चला, सगळ्यांना इंटिग्रेशन येतं का रे, येतच असेल. पहा, इंटिग्रेशन येत आहे. मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि आपल्याला काय प्रूफ करायचंय, एक सेकंड ना, आपल्याला काय रिप्रेझेंट करायचंय, आपल्याला प्रूफ बघायचंय. कशाचा प्रूफ बघायचं रे, की ओमेगा टी इज इक्वल टू थिटा नेमकं येतं कसं. ठीक आहे, आपल्याला प्रूफ काय पाहायचं आहे, ओमेगा टी इज इक्वल टू थिटा नेमकं येतोय कसं. मी लिहिलंय ओमेगा थिटा, आपण मी dt इकडे मल्टिप्लाय करतोय, ओमेगा इंटू dt कुणाच्या इक्वल आहे थिटाच्या. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड
टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू डी थिटा, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू सॉरी डी टी, आणि या ठिकाणी काय लेकरांनो डी थिटा. ठीक आहे. आता ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा बाहेर लिहितोय. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी इज इक्वल टू इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थीटा. तुम्हाला माहित आहे जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है 1. या ठिकाणी काही नाहीये म्हणजे 1 आहे, या ठिकाणी सुद्धा काही नाही म्हणजे काय रे 1. आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी काय येतं रे बाळांनो, टी येतं. परत 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी थिटा काय येईल, थिटा. दॅट्स इट, संपलं. एवढं तर सोपं होतं. आलं का मग आता पहा, आलंय का रे. ओमेगा टी इज इक्वल टू काय आलंय, थिटा. आता तुम्हाला माहिती आहे मॅजिकल गोष्ट काय, तुम्ही जर तुमच्या क्लासमध्ये विचारलं तर डेफिनेटली त्यांना आणखी माहिती नसेल. माझं एकच इंटेन्शन असतं की तुमचं जे नॉलेज आहे ते नॉलेज तुमच्या कंपॅरेटिव्हली स्टुडंट पेक्षा कसं असायला पाहिजे रे, जास्त किंवा चांगलं असायला पाहिजे. ठीक आहे, नक्की ही गोष्ट लक्षात ठेवत चला. तुमचं नॉलेज कधीही त्या विद्यार्थ्यापेक्षा कसं असलं पाहिजे, छान असलं पाहिजे. तरच तुम्हाला वाटेल ना की आम्ही काहीतरी शिकलोय ना. त्यांना माहित, आता ही गोष्ट तुम्ही चेक करून बघा, त्यांना ओमेगा टी थिटा डेफिनेटली त्यांना माहिती नसेल. इथपर्यंत काय अडचण आहे का रे. बोला लेकरांनो, इथपर्यंत काय अडचण आहे का. नाही सर. ठीक आहे, थँक्यू. म्हणजे कळतंय ओमेगा टी थिटाचं प्रूफ कसं आहे. तर हे अशा प्रकारे ओमेगा टीचा प्रूफ आहे. 3 डेफिनेशन झाल्यात, सॉरी टोटल आतापर्यंत 5 डेफिनेशन झालेले आहेत. कुठल्या कुठल्या झाल्या, सगळ्यात पहिली झाली वेव्ह फॉर्म, त्यानंतर झाली आहे सायकल, त्यानंतर झाली आहे टाइम पिरियड, त्याच्यानंतर झाली आहे फ्रिक्वेन्सी, आणि ही शेवटची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. 5 डेफिनेशन झालेले आहेत. आता पुढे पहा, आता लक्ष द्या, आपण डिस्कशन करणार आहोत लेकरांनो. जी नेक्स्ट डेफिनेशन आहे ती आहे मॅक्झिमम व्हॅल्यू. काय रे, मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूचं पहिलं नाव, इट इज ऑल्सो नोन ॲज, एव्हरीवन बच्चो, पीक व्हॅल्यू. काय नाव आहे, पीक व्हॅल्यू. अगेन इट इज ऑल्सो नोन ॲज, पीक व्हॅल्यू म्हणायचं, इट इज ऑल्सो नोन ॲज एम्प्लिट्यूड. चला, मॅक्झिमम व्हॅल्यू काय काय नाव आहेत, मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू, आणि शेवटचं नाव काय रे, एम्प्लिट्यूड. ठीक आहे, मग आता रिप्रेझेंट करू. परत सायकल ड्रॉ करतोय. सायकलचं नेचर कुठलं आहे, ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. आता हक्काने लिहिणार बरं का मी, इथे पॉझिटिव्ह हाफ सायकल, इथे निगेटिव्ह हाफ सायकल. या ठिकाणी अल्टरनेटिंग क्वांटिटीज म्हणजे व्होल्टेज, करंट किंवा पॉवर, तिन्हीपैकी एक, तिघांपैकी एक. इथं लिहायचं वन ऑफ देम. ठीक आहे, काही गरज नाही एवढं सांगायची, तिघांपैकी एक. आता लक्ष इकडे, ही तर दिसतोय तुम्हाला, हा मॅक्झिमम पॉइंट दिसतोय का रे, येस और नो. हा मॅक्झिमम पॉइंट दिसतोय का रे, करेक्ट आहे. मॅक्झिमम पॉइंट रिप्रेझेंट करतोय, हा मॅक्झिमम पॉइंट, हा मॅक्झिमम पॉइंट आहे. बघा ना, डेफिनेशन कसे डिस्कस करणार आहोत, मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू और एम्प्लिट्यूड. मग आता जर मी व्होल्टेज बद्दल म्हटलं तर इथं काय येईल रे, व्हीएम. मॅक्झिमम व्हॅल्यू काय येईल, व्हीएम. ठीक आहे. जर इथं निगेटिव्ह सायकल, पॉझिटिव्ह सायकल साठी प्लस व्हीएम, निगेटिव्ह सायकल साठी काय येईल रे, मायनस व्हीएम. ठीक आहे, मी इथं फक्त काय करतो, व्होल्टेज रिप्रेझेंट करतो. मग तर झालं. आता नेक्स्ट ड्रॉ करू. नेक्स्ट परत आणखी एक वेव्ह फॉर्म ड्रॉ करतोय. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा, पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल. या ठिकाणी व्होल्टेज, त्यानंतर डिफाईन करतो करंट. तर इथे मॅक्झिमम करंट काय असेल, प्लस आय एम. निगेटिव्ह हाफ सायकल साठी मॅक्झिमम करंट काय असेल, मायनस आय एम. परत आता पॉवर साठी बरं गरज नाही, दोन गोष्टी, दोन पॅरामीटर सफिशियंट आहेत. ठीक आहे,
मॅक्झिमम व्हॅल्यू काय रे, किंवा पीक व्हॅल्यू. ठीक आहे, पीक व्हॅल्यू रिप्रेझेंट करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. अँप्लिट्यूड रिप्रेझेंट करायचे ते सुद्धा करू शकता. क्लिअर आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू कळाली का वेव्ह फॉर्म मध्ये. आता मॅक्झिमम व्हॅल्यूला अँगल किती असेल तर बघा ना, इथे सेंटरला आहे, इथं 0, इथे पाय 2 पाय, तर इथं सेंटरला या पॉइंटला किती असेल, π/2. किती असेल, π/2. इथे चेक करा, इथे सुद्धा तेच येणार. हे जे मॅक्झिमम पॉइंट आहे 0, पॉझिटिव्ह सायकलला पाय, निगेटिव्ह सायकल साठी 2 पाय, आणि सेंटरला काय असेल, π/2. क्लिअर आहे. ठीक आहे, त्यालाच अँप्लिट्यूड म्हणा, ह्याला मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणा, आणि यालाच ठीक आहे पीक व्हॅल्यू सुद्धा म्हणा. दॅट्स इट. एक डेफिनेशन इथे लगेच ऍड करतोय, ती आहे पीक टू पीक व्हॅल्यू. पीक टू पीक व्हॅल्यू. ठीक आहे, पीक टू पीक व्हॅल्यू काय, किती सोपं आहे पहा. आता सेकंदामध्ये कळून जाईल तुम्हाला. इथे लक्ष द्या, हे पॉइंट आणि हा पॉइंट, ह्या दोघांना म्हणजे हायएस्ट पॉझिटिव्ह सायकल टू हायएस्ट पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड, आणि हे काय रे, हायएस्ट निगेटिव्ह मॅग्निट्यूड, ह्या दोघांच्या मध्ये जे असेल ह्याला म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. काय म्हणायचं, पीक टू पीक व्हॅल्यू. काय अडचण. इथे पण तेच चेक करू, या मॅक्झिमम पासून करंटच्या ह्या मॅक्झिमम पर्यंत कुठली व्हॅल्यू असली इथे सुद्धा पीक टू पीक व्हॅल्यू. ठीक आहे, पीक टू पीक व्हॅल्यू. बघा पीक व्हॅल्यू काय असते रे, मॅक्झिमम पॉझिटिव्ह टू मॅक्झिमम निगेटिव्ह, ह्या दोघांमधला जो गॅप आहे त्याला काय म्हणायचं, पीक टू पीक व्हॅल्यू. जर मला व्होल्टेज लिहायचं असेल, इकडे पहा, व्होल्टेजचं व्ही आणि पीक टू पीक असं रिप्रेझेंट करतो. काय फॉर्म्युला येईल रे, तर एक साधं उदाहरण आहे. मला सांगा, जर ही व्हॅल्यू जर 5 एम्पियर असेल, किती रे 5, तर इथे सुद्धा किती असेल, हे झालं +5, आणि इथं काय असेल, हे पण 5 एम्पियर आहे, पण कसं असेल, -5 एम्पियर. इकडे लक्ष द्या, इथे असेल सपोज मी म्हटलं +5 व्होल्ट, तर या ठिकाणी या निगेटिव्ह सायकलसाठी, हे पॉझिटिव्ह साठी, निगेटिव्ह सायकलसाठी काय रे, -5 व्होल्ट. मॅक्झिमम पॉझिटिव्ह टू मॅक्झिमम निगेटिव्ह, तर फॉर्म्युला काय येईल पीक टू पीक व्हॅल्यूचा, 2 टाइम्स Vm. 2 टाइम्स Vm. सपोज जर एक्झाम्पल जर घेतलं तर व्ही पीक टू पीक 2 मल्टिप्लाय बाय मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे, मॅक्झिमम व्होल्टेज किती आहे रे, 5. तिथे 5 पुट करा, 5 2 जा किती येईल, 10 व्होल्ट. म्हणजे पीक टू पीक व्होल्टेज किती येत आहे, 10 व्होल्ट. बस एवढंच चिल्लर आहे. त्याच्यानंतर पीक टू पीक करंट आय, पीक टू पीक काय फॉर्म्युला, 2 मल्टिप्लाय बाय Im. एक्झाम्पल घेऊ, जे व्हॅल्यू आहेत त्याच, करंट पीक टू पीक करंट 2 टाइम्स अगेन 5 एम्पियरच आहे, तर किती येईल रे लेकरांनो, 10 एम्पियर येईल. कळतंय सगळ्यांना, बोला मंडळी. यस सर. ठीक आहे, एकदम सोपं आहे. पीक टू पीक व्हॅल्यू काय आहे, पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू, आणि ह्यालाच काय म्हणायचं, अँप्लिट्यूड म्हणायचं. ओके, चलायचं पुढच्या डेफिनेशन कडे. पहा पुढची डेफिनेशन आता नेक्स्ट लेकरांनो, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ठीक आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. हे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय आहे, तर ही जी सायकल रिप्रेझेंट करतोय, कुठली सायकल आहे किंवा कुठली वेव्ह फॉर्म आहे, सायनोसायडल वेव्ह फॉर्म. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. कुठली सायकल आहे रे, सायनोसायडल आहे. पॉझिटिव्ह ऑफ सायकल, निगेटिव्ह ऑफ सायकल. आता मी इथे 0, इथून पॉझिटिव्ह सायकल साठी अँगल पाय, इथे अँगल 2 पाय. ठीक आहे, एका पूर्ण सायकलला लागणारा टाइम पिरियड म्हणजे किती रे, टी. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय, पहा इन्स्टंट व्हॅल्यू काय, मला जर लेकरांनो या पॉइंटचं जर मला व्होल्टेज फाइंड आउट करायचं, मी इथं व्होल्टेज देतो, बरोबर आहे.
तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू या पॉइंटचं काय असेल, व्ही ऑफ टी. काय रे, व्ही ऑफ टी. परत तुम्ही म्हटलं सर असं करा ना, काय करा, इथलं करा, हा टाइम फ्रेम T1 म्हणतोय. सर या ठिकाणचं करून दाखवा आम्हाला. तर या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे येईल, व्ही ऑफ T2 येईल. बरोबर आहे. येस, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी, द व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग quantity, the value of an alternating quantity at a particular instant of time. संपलं. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय, द व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी. कुठली अल्टरनेटिंग क्वांटिटी इथे, व्होल्टेज. अल्टरनेटिंग क्वांटिटी कुठली रिप्रेझेंट करतो इथं मी, व्होल्टेज. ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. कुठलं टाइम इन्स्टंट आहे या ठिकाणी, T1. इथे टाइम इन्स्टंट काय रे, T2. म्हणजे जर मी म्हटलं की या पॉइंटला व्होल्टेज किती आहे, सांगू शकता का रे. चला एक्झाम्पलच घेतोय. टोटल इथे व्होल्टेज आहे, इथलं सपोज मी म्हणले 100 व्होल्ट आहे. किती व्होल्ट आहे, 100. सगळ्यांचा आन्सर मला पाहिजे पटकन. तर या पॉइंटला व्होल्टेज किती आहे, येस प्लीज. तर मे बी मी असं म्हणेल, समजा चला लेस दॅन 100 आहे, तर मी इथं 80 व्होल्ट घेतो. म्हणजे या इन्स्टंटचं व्होल्टेज किती आहे रे, बोला, या इन्स्टंटचं व्होल्टेज किती आहे, 80 व्होल्ट. तसं जर मी या ठिकाणी म्हटलं, ठीक आहे, इथं मॅक्झिमम जे व्होल्टेज आहे ते माहिती आहे आपल्याला, -100 व्होल्ट +100. या ठिकाणचं जे इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे, या ठिकाणचं जे इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे ते किती असेल, -90 व्होल्ट असेल. ठीक आहे, पाहून घ्या, काही अडचण आहे का इथे. ठीक आहे. आता हाच जर ग्राफ आपल्याला डिफाईन करायचा असेल तर आपण नक्की करू शकतो. बघा कशा प्रकारे डिफाईन करायचा आहे. ह्याला कसं करावं, डिफाईन्ड, कॉपी डायरेक्टली. बर, हे पहा इकडे थोडं साईडला घेतोय. पहा आता लक्ष द्या सगळ्यांचं. आता मी इथे काय करतोय, अल्टरनेटिंग क्वांटिटी बाळांनो, व्होल्टेजच्या ऐवजी काय लिहितो इथं, करंट लिहितोय आता. ठीक आहे, सगळं चेंज करतोय. व्होल्टेजचे पॅरामीटर सगळे काय करतोय, चेंज करतोय. आता आपल्याला काय घ्यायचंय, करंट डिफाईन करायचंय. तर मी इथं करंट लिहितो, मॅक्झिमम करंट काय आहे, +Im आहे. इथे मॅक्झिमम करंट काय रे, -Im आहे. ठीक आहे. आता आपण जे व्होल्टेज बघणार आहोत ते कुठल्या इन्स्टंटला बघतोय, सपोज या इन्स्टंटला आपल्याला व्होल्टेज बघायचं, सपोज या इन्स्टंटला व्होल्टेज. तर हा काय असेल, I ऑफ T1 असेल, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट ऍट टाइम T1. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी बघायचं असेल कुठेतरी इथे, तर या ठिकाणचं जे करंट असेल त्या इन्स्टंटेनियस करंट ऍट टाइम काय रे बाळांनो, T2. नक्की ह्याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ठीक आहे. जर व्होल्टेज असेल, जर व्ही ऑफ टी असेल, पहा जर व्ही ऑफ टी असेल तर ह्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज. आणि आय ऑफ टी असेल तर इन्स्टंटेनियस करंट. आहे का नाही सोपं, इन्स्टंटेनियस व्होल्टेज, इन्स्टंटेनियस करंट. डेफिनेशन, द व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम. कळत असेल तर प्लीज एकदा हो म्हणा. आणि आजचं लेक्चर आपण इथेच थांबू. संडेला आपण एक्स्ट्रा लेक्चर थोडंसं घेणार आहोत. ठीक आहे, कारण आता सिलेबस टेस्ट कॉलेज प्रमाणे आपण थोडंसं पुढे जायला पाहिजे ना. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण असेल तर प्लीज एकदा सांगा. नाही सर. ठीक आहे, चालेल. माझं हे लेक्चर आता आपल्या ऍप वरती स्टोअर होईल.
युट्यूबला नाही येणार. हे लेक्चर कुठे असेल आता ऍपवरती, डेली लेक्चर ऍपवर असेल, म्हणजे तुम्हाला इझी टू ऍक्सेस होत. ठीक आहे, चलो थँक्यू. आज आपण इथे थांबायचं, बाकी लेक्चर आपण उद्या बघू.